बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे वक्फ सुधारणा विधेयक आज संसदेत मांडलं जाणार आहे। वक्फ सुधारणा विधेयक मंजुरीसाठी भाजपची रणनीती सध्या पाहायला मिळते। त्यामुळे आज एकंदरीतच लोकसभेतील राजकारण हे तापणार असल्याचं चित्र सध्या दिसतंय, कारण आज वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडलं जाईल। तब्बल 8 तास या वक्फ सुधारणा विधेयकावरती चर्चा देखील केली जाईल। त्यामुळे वक्फ विधेयक मंजूर होतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आज या संपूर्ण विधेयकावरती संसदेत चर्चा देखील केली जाणार आहे। वक्फ बोर्ड पे मेरा मेरा कहना ये है कि वक्फ बोर्ड में कोई भी कौन से जो भी बिल आएंगे उसमें कोई ना कोई चेंजेस होते रहते हैं हर सरी का। लेकिन वक्फ बोर्ड ये जो अब बिल आ रहा है, ये बिल के अंदर जो चीज चल रही है ये कि पूरा अधिकार ही छीन ले। अगर किसी का अधिकार ही छीन ले, मेरी अभी देखो ताजमहल है, इसके ऊपर का अधिकार कोई छीने, तो ताजमहल है वो वक्फ बोर्ड की, इसमें बहुत बहुत बड़े बड़े लोग हैं, तो अगर इसमें अगर कोई छीन ले तो ये अच्छा नहीं है। अमेंडमेंट करने के लिए हमारा कोई कि हम इसके खिलाफ नहीं है। अमेंडमेंट छोटी मोटी चलेगी, इसके पहले भी हुई है, उसके बाद में हो जाएंगी, लेकिन अगर पूरा अधिकार छीन रहे तो ये गलत होगा। हमारा तो क्लियर स्टैंड है, हम वक्फ अमेंडमेंट बिल के साथ में हैं और इंट्रोडक्शन के टाइम भी हम साथ में ही थे और मुझे लगता है कि पूर्ण बहुमत से ये बिल कल सदन में पास होगा। लेकिन अगर उबाटा की बात करें तो अभी तक कुछ क्लियर उनका ओबाटा का स्टैंड कभी भी क्लियर ही नहीं है, क्योंकि वो कंफ्यूजन स्टेट में हो गया। अभी विधानसभा के बाद और कंफ्यूज हो गया है वो कि कौन सा स्टैंड लेना चाहिए। गरीब मुस्लिम लोगों के हित में जो बिल है उसके साथ में खड़ा रहना चाहिए, या इतने सालों तक जिसमें भ्रष्टाचार होते रहा, जिससे कोई गरीब मुसलमान लोगों का उद्धार नहीं कर पाए, उसके साथ खड़े रहेंगे। ये बाला साहब के विचारों के साथ खड़े रहेंगे या बाला साहब के विचार के अगेंस्ट, जिस तरीके से इन्होंने बाला साहब के विचार छोड़ दिए 2019 में कुर्सी के लिए, कल भी वही दोहराएंगे। रणनीति का सवाल नहीं है, ये अधिकारों का सवाल है। एक सशक्त लोकतंत्र में किसी के मन से नहीं देश चलता, ये देश हमारे संविधान से चलता है। तो हम चर्चा में भाग लेंगे, जैसे उनका हम सुनेंगे। हमारा जो सत्य है और जो संविधान के साथ है, उसी के साथ हम सब साथ में हैं। बहुत अच्छी चर्चा हम सब की इंडिया अलायंस की हुई। बिल में जो कुछ चीजें उन्होंने लाई है वो देश को विभाजन की तरफ लेके जाएगी, प्रताड़ित करने वाली है। इसलिए उसके ऊपर जो बिल आने, तो बिल में उन्होंने सुधार लाए कि नहीं जो हमने प्रस्तावित किए थे उनको, क्योंकि जेपीसी खत्म हुई, जेपीसी में वो क्लॉज टू क्लॉज चर्चा भी नहीं हुई, फिर क्या करें। फिर तो इसलिए आज चर्चा हुई, कल हम लोग चर्चा करेंगे, हम लोग कोई पूरा चर्चा करेंगे। हमें जो मुद्दे रखने वो रखेंगे और उस मुद्दों पर अगर सरकार सकारात्मक भूमिका लेती है तो हम समर्थन करें। देखिए, अभी रात बाकी है, हम वाच कर रहे हैं कि सौगाते मोदी वाले क्या कर रहे हैं। जेडीयू टीडीपी के सांसद क्या रुख अपनाने वाले हैं। जब जेपीसी बन गई, जेपीसी में सुझाव हो गए, सबने अपने अपने सुझाव दिए, हमने भी सुझाव दिए। देखते हैं, अभी रात तो बाकी है ना, हम उन पर नजर बनाए हुए हैं। क्या विषय है हम आपको बता देंगे। ये तो देश हम सबका है ना, तो देश के हित की बातें जो है वो देश को बता दिया जाएगा समय पर। हम सिर्फ यही देख रहे हैं कि सौगाते मोदी का प्रचार प्रसार करने वाले क्या करने वाले हैं, टीडीपी और जेडीयू। तर वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अल्लाहच्या नावावर केलेलं दान म्हणजे वक्फ। वक्फ संपत्तीचं नियमन करणारी संस्था म्हणजे बोर्ड। वक्फ बोर्डाच्या ताब्यात भारतातील 37,330 हेक्टर जमीन आहे। पाकिस्तानाच्या आकारमाना इतकी भारतातील जमीन ही वक्फच्या ताब्यात आहे। फक्त महाराष्ट्रातच 92,000 एकर जमीन आहे। काँग्रेसनं जन्माला घातलेलं हे वक्फ बोर्ड आहे। वक्फ बोर्डाला कोणत्याही मालमत्तेची चौकशी करण्याचा अधिकार आहे। वक्फ बोर्डाच्या आदेशाला भारतीय न्यायालयात आव्हान नाही देता येत। वक्फ बोर्डाकडे 2022 पर्यंत 8,65,644 कोटींची मालमत्ता आहे।
तर या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी अंजुम इनामदार जोडले गेलेले आहेत. अंजुम सर, ज्या पद्धतीनं आता आपण पाहतोय की आज वक्फ विधेयक हे संसदेत मांडलं जाणार आहे, कशा पद्धतीनं 8 तास या संपूर्ण विधेयक सुधारणावरती चर्चा होणार आहे, काय वाटतं? बघा, आज दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक बिल संसदेत मांडण्यात येणार आहे. या बिलच्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असू द्या किंवा देशातील अनेक संघटना, मुस्लिम संघटना असू द्या किंवा हिंदू संघटना असू द्या, या सर्वांनी या बिलचा विरोध केलेला आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की हे बिल जे आहे मुस्लिमांच्या हिताचं आहे. मुस्लिमांच्या वक्फ जमिनीचं संरक्षण करणारा बिल आहे. मुस्लिमांच्या महिलांचा विकास करण्यासाठी असलेला बिल आहे. अशा पद्धतीचा भूल थापा मारून केंद्र सरकार हे बिल संख्याच्या बळावर बळजबरीने संसदेमध्ये आणून मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार करीत आहे. यावर असं आमचं म्हणणं आहे की सरकारला खरोखरच मुस्लिमांना काही सौगात द्यायचं असेल, मोदींची सौगात द्यायची असेल, तर असं या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की यांनी केंद्राने आमच्या वक्फ बोर्डच्या विषयावर त्यांनी हस्तक्षेप करू नये. पूर्णपणे त्यांनी त्यांचा विचार बदलावा. कारण ज्या लोकांनी, आमच्या पूर्वजांनी ज्या लोकांनी हे जमीन दान दिलेली आहे, त्या जमिनीचा विल्हेवाट कुणीही लावू शकत नाही, कुणीही त्याला विकू शकत नाही. आणि तो जे जमीन दिलेली आहे त्या मुस्लिमांच्या विकासासाठी आहे, महिलांच्या विकासासाठी आहे, बेरोजगारांच्या विकासासाठी आहे, मुलांच्या विकासासाठी आहे, विधवा महिलांच्या विकासासाठी आहे. एक चांगला दृष्टिकोन ठेवून आमच्या पूर्वजांनी दिलेली जमिनीवर डल्ला मारण्याचं काम, त्याच्यावर कब्जा करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. एकूण 6 लाख एकर जमीन भारतामध्ये असल्याने आता सध्या आहे, त्यापैकी 70% जागेवर ऑलरेडी कब्जा केलेला आहे. काही नेत्यांच्या माध्यमातून झालेला आहे, तर काही मुस्लिम जे ट्रस्ट आहे ते ट्रस्टच्या माध्यमातून, राज्यकर्त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. ऑलरेडी 70% पेक्षा जास्त आमची जमीन बळकवलेली गेलेली आहे. ते 30% जागा आहे. त्या जागेवर जरी सरकार असे विचार करत असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही. याकरिता संपूर्ण देशामध्ये याचा उठाव होईल. ज्या पद्धतीने शाहीन बागच्या माध्यमातून देशामध्ये जन आंदोलन उभा करण्यात आला होता, यासाठी ही वक्फ बोर्ड जमिनीसाठी पण देशामध्ये तसा जन आंदोलन उभा करण्यात येईल. कारण हे अल्लाहच्या नावाची जमीन आहे, अल्लाहच्या पवित्र कामासाठी दान दिलेली जमीन आहे. आणि जर काय सरकार यामध्ये हस्तक्षेप करत असेल, चुकीचा बिल आणून समस्त मुस्लिम समाजाला टार्गेट करत असेल, तर अजिबात मुस्लिम समाज याचा सहन करणार नाही आणि त्याचा आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आज 12 वाजता त्याकरिता आमच्या संघटनेच्या वतीने पुण्यामध्ये सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना उभाटा गट असेल, या सर्वांच्या माध्यमातून आज दुपारी आमचं आंदोलन होणार आहे आणि त्याचा आम्ही तीव्र विरोध करणार आहोत. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आज 8 तास या संपूर्ण वक्फ विधेयक सुधारणा याच्यावरती चर्चा होईल. मात्र सर, जर आपण राजकीय दृष्ट्या थोडं पाहिलं तर 272 सदस्यांचा या संपूर्ण विधेयकाच्या सुधारणेसाठी संख्याबळ महत्वाचं आहे, पाठिंबा महत्वाचा आहे. संख्याबळाच्या माध्यमातून आता चंद्राबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रातले ठाकरे गटाचं नेमकं काय भूमिका असेल ही महत्वाची ठरेल. काय सांगाल यावर? बघा, आज संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये बिल येणार आहे आणि पास झाल्यानंतर ते राज्यसभेमध्ये जाईल. भारतीय जनता पक्षाकडे आता सध्या जे आहे ते फक्त 240 खासदार आहे. वास्तविक 272 जे आकडा पाहिजे ते नितीश कुमार मुख्यमंत्री आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्याशिवाय ते होणार नाही. पण जर काय चुकीचा निर्णय नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी घेतला तर मुस्लिम समाजाला कदापि माफ करणार नाही. कारण ते मुस्लिमांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तुम्हाला तुमचं जर राजकारण करायचं असेल, तुम्हाला मुख्यमंत्री राहायचं असेल तर ते ठीक आहे, पण हे आमच्या समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या लोकांनी त्याला गांभीर्याने घेतला पाहिजे. उद्या निवडणुका होणार आहेत, बिहारमध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे. याचा सर्वांचा फटका कदाचित येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही पक्षाला बसेल. म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार साहेबांना आम्ही विनंती करतो की कृपया आपण आज जे प्रस्ताव येणार आहे त्या प्रस्तावाला आपण कडाडून विरोध करावा आणि समस्त मुस्लिम समाज बरोबर, म्हणजे मुस्लिमांच्या विकासाची असलेली जमिनीबाबत, मुसलमानांच्या जे हक्काची जमीन आहे त्यासाठी त्यांनी त्याच्या विरोधात त्यांनी उभा राहावा, अशी या ठिकाणी आम्ही
तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या दोघांना विनंती करतो. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आज या संपूर्ण चर्चेअंती काय अखेर निर्णय येतो हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद अंजुम सर, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. तर एकंदरीतच वक्फ विधेयक बोर्ड संदर्भात दोन्ही सभागृहांमध्ये संख्याबळाचं नेमकं गणित काय पाहूयात. तर आघाडीचे एकूण खासदार आहेत 543, राज्यसभेतले आहे 236, बहुमतासाठी आवश्यक आहे लोकसभेतील 272, राज्यसभेतील 119, एनडीएकडे आहे 293, राज्यसभेकडे 121, तर इंडिया आघाडीकडे आहे 235 खासदार, तर राज्यसभेत आहेत 85 आणि अन्य आहेत लोकसभेतील 15. तर वक्फवरील नेमका मुख्य आक्षेप काय पाहूयात. तर आधी पूर्वी वक्फ न्यायाधिकरणाचा निर्णय हा अंतिम मानला जायचा, आता उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार दिला जाईल. आधी वक्फ बोर्डाच्या दाव्यानंतर वक्फ मालमत्ता मानली जायची, आता वक्फ देणगी घेतल्याशिवाय कोणत्याही मालमत्तेवर दावा करू शकत नाही. आधी महिला किंवा इतर कोणत्याही धर्माच्या सदस्यांचा समावेश नव्हता. वक्फ बोर्डात एक महिला आणि इतर धर्माचा एक सदस्य आता बंधनकारक आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार हे मर्यादित असायचे, तर आता जिल्हाधिकाऱ्यांना वक्फ मालमत्तेच्या सर्वेक्षणाचा अधिकार आहे. तर वक्फ विधेयकाच्या समर्थनार्थ नेमकं कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर भाजपचे 240 खासदार, जनता दल संयुक्त 12 खासदार, तेलुगू देसमचे 16 खासदार, शिवसेनेचे 7 खासदार, आरपीआय गटाचे 5 खासदार, तर जनशक्ती पार्टीचे राज्यसभेतले 1 खासदार.